बोला बोला बाळूमामांच्या नावानं सांग बरे. संत सद्गुरू रविमामांच्या नावानं सांग बरे. बोला बोला बाळूमामांच्या नावानं सांग बरे. संत सद्गुरू रविमामांच्या नावानं सांग बरे. नमस्कार मित्रांनो, मी संदीप राजखे, राजंग न्यूज या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, आपल्या पाठीमागे एक बोर्ड तुम्हाला नक्की या ठिकाणी पाहायला मिळतोय. खरं तर बाळूमामाच्या नावाने चांग भलं समस्त ग्रामस्थ मनोरपूर व परमपूज्य रवी मामा भक्त परिवार अकोले आयोजित परमपूज्य संत सद्गुरू रवी मामा संत पूजन सोहळा व भंडारा उत्सव या ठिकाणी ठेवण्यात आला आहे. विशेष म्हणजे तो शुक्रवार दिनांक 15/5/2026 रोजी ठिकाण मनोरपूर या ठिकाणी ठेवला आहे. आणि विशेष म्हणजे त्या दिवशी संध्याकाळी 5 ते 6 वाजता संतपूजन होईल. त्यानंतर 6-6:30 नंतर सुंदर असं कीर्तन होणार आहे. हरिभक्त परायण ज्ञानेश्वर महाराज वाबळे यांचं हरिभक्त परायण सुंदर असं कीर्तनसुद्धा सेवा या ठिकाणी केली जाणार आहे. आणि मनोरपूर गावामध्ये सुद्धा त्यांचा भक्तपरिवार आता वाढत चालला आहे. नक्की मनोरपूर गाववाल्यांनी आज या ठिकाणी सगळ्यांची एक सामूहिक मीटिंग ठेवलेली आहे. काय म्हणणं आहे त्यांचं आपण सर्वजण जाणून घेऊयात. मित्रांनो, मनोरपूर गाव हे आचार आणि विचाराचं गाव आहे. खरं तर या गावामध्ये कोणताही कार्यक्रम असो, म्हणून तो सांस्कृतिक असो, धार्मिक असो, नाहीतर राजकीय असो, ही सर्व लोक गावच्या एकीकरणासाठी, गावच्या फायद्यासाठी एकत्र येत असतात. आणि म्हणून तर ही लोक सर्व मंडळी आता एकत्र झालेली आहे. मनोरपूर गावचं जे सभामंडप आहे त्या सभामंडपामध्ये ही सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित झालेली. मित्रांनो, 15 तारखेला जरी बाळूमामांचा किंवा संत सद्गुरू रवी मामा यांचा जरी पूजन सोहळा असला, तर या गावचे जे ग्रामस्थ आहेत, मग आपल्याला या ग्रामस्थांमध्ये तरुण वर्गापासून तर वयोवृद्ध माणसांपर्यंत आपल्याला या ठिकाणी सर्व पार्टिसिपेट करताना आपल्याला दिसत आहेत. कोणताही कार्यक्रम म्हणलं गेलं तर ते एकत्रित येतात आणि एकत्रित पद्धतीने हा कार्यक्रमाची कशी रूपरेषा वाढेल, कार्यक्रम कसा सुंदर होईल याकडे लक्ष दिलं जातं. नक्कीच गावचे सरपंच या ठिकाणी उपस्थित आहे. वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये सामाजिक, आर्थिक, शासकीय आणि राजकीय क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणारी माणसं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. पण प्रामुख्याने ज्यांच्या माध्यमातून हा कार्यक्रम या ठिकाणी होतो आहे ते खरं तर संत सद्गुरू रवी मामा यांचे एकदम परमभक्त म्हणून ज्यांच्याकडे आपण बघतोय असे आपल्या सर्वांचे खरं तर मनोरपूर गावामध्ये सामाजिक, राजकीय आणि सर्व क्षेत्रामध्ये काम करीत असलेलं नेतृत्व या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं आहे. या ठिकाणचे कार्यकर्ते आहेत कविराज कारभारी भांगरे. हे खरं तर संत सद्गुरू रवी मामांचे अतिशय निकटवर्ती आणि एक निष्ठ भक्त आहेत. आपण थोडंसं जाणून घेऊया नक्की कार्यक्रमाची रूपरेषा कशी आहे. प्रथमतः संत सद्गुरू रविमामांच्या चरणी वंदन करतो. येत्या 15 तारखेला मनोरपूर गावामध्ये परमपूज्य संत सद्गुरू रविमामा यांचा संतपूजन सोहळा, बाळूमामा भंडारा उत्सव अशा प्रकारच्या कार्यक्रमाचं आयोजन अकोले तालुका रविमामा भक्त परिवार आणि समस्त ग्रामस्थ मनोरपूर यांच्या वतीने आयोजित केलेला आहे. संत रविमामा भक्त परिवारातील आमचे मार्गदर्शक यशवंतजी डोळस बाबा यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम यावर्षी मनोरपूर गावामध्ये संपन्न होतो आहे. मागच्या वर्षी हाच कार्यक्रम ढोकरी या गावामध्ये संपन्न झाला होता. या कार्यक्रमाच्या नियोजनार्थ आज या ठिकाणी आमच्या गावातील सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ तरुण या सर्वांना या कार्यक्रमाची थोडीशी माहिती आणि नियोजन या दृष्टिकोनातून आम्ही एक छोटीशी बैठक या ठिकाणी आज घेण्याचं ठरवलं होतं. आणि या माध्यमातून अकोले तालुक्यातील जो काही भक्त परिवार आहे, आजूबाजूच्या गावातील पंचकृषीतील, या कार्यक्रमाचं जे वैशिष्ट्य आहे ते सांगण्याचा सुद्धा आमचा एक हेतू या ठिकाणी आहे. परमपूज्य संत सद्गुरू रवी मामा जे या ठिकाणी येणार आहेत, बहुतांशी अकोले तालुक्यातील अनेक भक्त परिवार रवी मामांशी निगडित आहे. परंतु ज्या लोकांना अद्यापपर्यंत माहीत नाही त्या लोकांच्या माहितीसाठी आणि आव्हान करण्यासाठी खरं तर आम्ही ही बैठक या ठिकाणी आयोजित केलेली. परमपूज्य संत सद्गुरू रवी मामा हे वयाच्या 7व्या वर्षापासूनच संन्यासाश्रमामध्ये आहेत. खरं तर एका अरबपती घरामध्ये जन्म घेतलेले संत सद्गुरू रवी मामा, परंतु सर्व प्रापंचिक गोष्टी, संपत्ती या सगळ्याचा त्याग करून त्यांनी संन्यासाश्रम स्वीकारलेला आहे. आणि संन्यासाश्रमामध्ये असताना निळावंती ग्रंथाचं पठण त्यांनी केलेलं आहे. या पृथ्वी तलावरच्या सर्व प्राणीमात्रांची, पशुपक्ष्यांची भाषा ही त्यांना ज्ञात आहे. संत रवी मामांना जगाच्या पाठीवरच्या 18 प्रकारच्या भाषा त्यांच्या मुखोद्गत आहेत. 18 प्रकारच्या भाषा मामाश्रींच्या मुखोद्गत आहेत. संत रवी मामांच्या एक वैशिष्ट्य जर सांगायचं झालं तर मामाश्रींना कंठ नाही, संत रवी मामांना कंठ नाही, अशा प्रकारचं एक व्यक्तिमत्व आणि
साधी राहणी आणि उच्च विचारसरणी त्यांचं जे बाळूमामाचं जे देवस्थान आहे त्या ठिकाणी सगळ्यात जास्त सेवा ही त्या ठिकाणी गायींची केली जाते. स्वतः मामाश्री त्या गायींचा सेवा करीत असताना त्या गायींचं दूध काढणे, त्या गायींना चारापाणी करणं, त्या गायी रोजच्या धुणं, या सगळ्या गोष्टी मामाश्री स्वतः करीत असतात. एकदम साध्या पद्धतीचं जीवन या ठिकाणी संत रवी मामांचं आहे. आणि सद्यस्थितीला पेठ तालुक्यामध्ये घनशेत कुळवंडी निमोनी पाडा म्हणून एक आदिवासी पाडा आहे छोटासा. त्या पाड्यामध्ये हे संत बाळूमामांचं देवस्थान परमपूज्य संत सद्गुरू रविमामा त्या ठिकाणी चालवतात. आणि अनेक भक्तगण या महाराष्ट्रातून आपापले प्रश्न घेऊन त्या ठिकाणी प्रत्येक मंगळवारी जात असतात. अनेक भक्तगणांना वेगवेगळे अनुभव त्या ठिकाणी येत असतात. त्या ठिकाणी वन औषधीचा प्रचंड मोठा अभ्यास संत सद्गुरू रविमामांचा आहे. बाळूमामांच्या भंडाऱ्याची ताकद एवढी मोठी आहे की मामाश्रींकडे जाणारे अनेक कॅन्सर पेशंटसुद्धा त्या ठिकाणी बरे झालेले आम्ही बघितलेले आहेत. अनेक वेगवेगळे रोगी, अनेक वेगवेगळे प्रश्न घेऊन ज्यावेळेस लोक जातात, निश्चित रूपानं त्यांचं समाधान त्या ठिकाणी होताना आम्हाला दिसतं. आणि म्हणून अशा थोर संतांचं संतपूजन करण्याचं भाग्य मला आणि माझ्या गावाला यावर्षी लाभतं आहे. या ठिकाणी अकोले तालुक्यातील तमाम भाविक भक्तांना आम्ही विनंती करणार आहे की 15 तारखेला हरिभक्तपरायण वाबळे महाराजांचं हरिकीर्तन या ठिकाणी या निमित्तानं ठेवलेलं आहे. या संपूर्ण संतपूजन कार्यक्रमाचं आणि वाबळे महाराजांच्या कीर्तनाचा महाप्रसादाचा लाभ आजूबाजूच्या परिसरातील सर्व भाविक भक्तांनी घ्यावा ही विनंती परमपूज्य संत रविमामा भक्त परिवार अकोले तालुका आणि सर्व मनोरपूर ग्रामस्थांच्या वतीने या ठिकाणी मी करतो आणि थांबतो. धन्यवाद. खरं तर कार्यक्रम कोणता जरी म्हणलं गेलं तर कार्यक्रमाचं स्वरूप कितीही जरी मोठं असलं त्याचं नियोजन आणि आयोजन सर्वात महत्त्वाचं असतं. म्हणून तर या गावचे माजी सरपंच प्रवीणदादा भांगरे या ठिकाणी उपस्थित आहे. नक्की कसं कार्यक्रमाचं स्वरूप असणार आहे आणि कसं नियोजन असणार आहे काय सांगाल? प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या अकोले तालुक्याच्या भूमीमध्ये बाळूमामांचे अनुयायी आणि संत परमपूज्य रविमामा हे या भूमीमध्ये त्यांचे पाय लागतात हे आमचं मनोहरपूर गावचं खरं तर खूप मोठं भाग्य आहे. या कार्यक्रमासाठी संपूर्ण तालुक्यातूनच नव्हे तर नाशिक, पुणे, मुंबई या ठिकाणाहून अनेक भाविक भक्त येणार आहेत. आज या कार्यक्रमाचं भाग्य आम्हाला आमचे बंधू कविराज भांगरे यांच्यामार्फत, हे खूप निस्सीम भक्त आहेत रविमामांचे, त्यांच्यामार्फत आम्हाला हे भाग्य लाभतं आहे. मी त्यांचंही ऋण व्यक्त करतो. प्रथमतः मामा ज्यावेळी या ठिकाणी येणार आहेत हे जेव्हा आम्हाला समजलं तेव्हाच आम्हाला अक्षरशः अंगावरती काटा आला की हे एवढं भाग्य म्हणजे काहीतरी आमची पुण्याई असावी म्हणून मामांचे पाय आमच्या या भूमीला लागणार आहेत. या कार्यक्रमामध्ये प्रथमतः तुम्हाला मी कार्यक्रमाची रूपरेषा सांगतो. सायंकाळी 5 ते 6 वाजता संत परमपूज्य संत सद्गुरू रविमामा यांचं संतपूजन होईल. संतपूजन हे एका छोट्याशा जागेमध्ये म्हणजे घरामध्येच, की ज्या ठिकाणी संतपूजन हे असं फार मोठा काही गर्दीचा भाग नसतो. संतपूजनाचा विधी असतो. हा विधी तो कविराज भांगरे यांच्या घरी होईल. त्यानंतर सायंकाळी 6 ते 7:30 वाजता रविमामांची भव्य मिरवणूक काढली जाईल. या मिरवणुकीमध्ये लिंगेश्वर येथील महिला लेझिम पथक हे याचं आकर्षण असणार आहे. त्याचप्रमाणे रेडिओ स्टार सनई ताफा जो पुण्याहून येणार आहे, हा या सनई ताफा या मिरवणुकीमध्ये असेल. ही भव्य मिरवणूक 7:30 वाजेपर्यंत इथे मनोहरपूरच्या सभामंडपामध्ये येईल. त्यानंतर 7:30 ते 9 या वेळेमध्ये या ठिकाणी हरिभक्तपरायण ज्ञानेश्वर माऊली महाराज वाबळे यांचं कीर्तन होईल. हे कीर्तन म्हणजे हा लाभही खूप अलभ्य लाभ असतो. वाबळे महाराज यांची तारीखही मिळत नाही. वाबळे महाराज यांचे 6-6 महिने तारीख बुक असते, परंतु एक क्षणामध्ये वाबळे महाराज रविमामांमुळे लगेचच तयार झाले. त्यांनी एक पुण्याचा कार्यक्रम कॅन्सल करून वाबळे महाराज या ठिकाणी येत आहेत. त्यानंतर वाबळे महाराजांच्या कीर्तनानंतर या ठिकाणी महाप्रसादाचा कार्यक्रम होईल. महाप्रसाद हा रविमामांचा महाप्रसाद म्हणजे हा फार मोठा भंडारा असतो. बाळूमामांचा भंडारा आणि रविमामांचं महाप्रसाद असं ही पर्वणी खास या ठिकाणी या भंडाऱ्यामध्ये योगदान तर अनेकांचं असेल, भक्तजनांचं अनेकांचं योगदान असेल, परंतु खास रविमामांनी आपल्याला त्यांच्या गादीवरून
तांदूळ पाठवलेला आहे आणि हा तांदूळ याच्यामध्ये एकही दाणा कुठल्याही बाहेरून तांदळाचा टाकायचा नाही, एवढ्याचंच बनवायचं आणि एवढाच तयार करायचा असं त्यांनी दिलं आहे. हे पण हा त्यांच्या हातचा प्रसाद आपल्याला या ठिकाणी मिळतो आहे. खरं तर मी प्रत्यक्ष पाहिलेलं नाही, परंतु ऐकिवातली गोष्ट अशी आहे की काहीही कमी पडत नाही. त्यांनी जर सांगितलं एकही दाणा याच्यामध्ये टाकायचा नाही आणि आपलं नियोजन जवळजवळ या ठिकाणी 2 ते 3 हजार कदाचित त्याहीपेक्षा जास्त भक्तगण या ठिकाणी उपस्थित राहतील. काय त्यांचं रविमामांचं वैशिष्ट्य असेल माहीत नाही, हे प्रत्यक्षात बघायला मिळेलच आपल्याला. या ठिकाणी मी आमच्या मनोरपूर ग्रामस्थांच्या वतीने, मनोरपूर ग्रामपंचायतच्या वतीने, त्यानंतर विठ्ठल रुक्मिणी देवस्थानच्या वतीने, अगस्ती प्रासादिक भजनी मंडळाच्या वतीने, नवजवान कलाक्रीडा संवर्धन मंडळाच्या वतीने, वीरभद्र मित्रमंडळाच्या वतीने, संपूर्ण माझ्या मनोरपूर कुटुंबाच्या वतीने आपल्या सर्वांना आव्हान करू इच्छितो की खरोखर आपण या सोहळ्याचा, या भंडाऱ्याचा सर्वांनी लाभ घ्यावा असं मी आव्हान करतो. या ठिकाणी या कार्यक्रमासाठी कुठल्याही प्रकारची नियोजनामध्ये कसरता राहणार नाही. आमच्या मनोरपूर गाव हे सगळं एकत्र येऊन या संपूर्ण कार्यक्रमाचं नियोजन करेल, कुठलीही कमतरता राहणार नाही. त्यासाठी संपूर्ण अकोले शहराला, अकोले तालुक्यालाच मी आव्हान करतो की सर्वांनी या कार्यक्रमाचा, या महाप्रसादाचा लाभ घ्यावा. अशा पद्धतीने श्री संत परमपूज्य रविमामा यांचा हा सुंदर असा कार्यक्रम मनोरपूर गावामध्ये केला आहे. जवळपास 3,000हून जास्त पब्लिक सेवाभावी या ठिकाणी येणार आहेत. आपणही या संधीचा लाभ घ्या आणि नक्कीच आपण ह्या कार्यक्रमाची शोभा वाढवण्यासाठी आणि आपल्याही आयुष्यामध्ये काही ना काही संत कृपेने काहीतरी बदल व्हावा यासाठी आपणही या कार्यक्रमाला उपस्थित राहावं आणि हा कार्यक्रम हा आपल्या नयनी डोळ्यांनी, आपल्या स्वतःच्या डोळ्यांनी हा अद्भुत कार्यक्रम आपणही ग्रहण करावा. आमच्या राजयोग न्यूज चॅनल आपण सबस्क्राईब नसेल केलेलं सबस्क्राईब करा आणि अकोले तालुक्यातील सर्व घडामोडी जाणून घ्यायचा प्रयत्न करा. मी प्रतिनिधी संदीप दातखेडे, राजयोग न्यूज, अकोले.